मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आहे रविवार, आज आहे संडे, आज आहे 8 तारीख। 8 डिसेंबरला ज्ञानेची शाळेची मॅरेथॉन आहे। तर ह्या मॅरेथॉनमध्ये 1ली ते 10वी मधली सगळी मुलं पार्टिसिपेट असतात आणि फर्स्ट, सेकंड, थर्ड या तिघांसाठी सुद्धा छान मस्त अशी बक्षिसं आहेत। तर आता आम्ही पटापट निघतो कारण खूप उशीर झालेला आहे। खरं म्हणजे 7:20ला ज्ञानेची खरं म्हणजे रनिंग सुरू होणार होती वगैरे, पण इथेच आम्हाला 7:20 झालेले आहेत। पण ठीक आहे, पुढे मागे होऊन जातं। तर आता आम्ही पटापट निघतो आणि हा जो व्हिडिओ आहे हा पूर्णपणे मॅरेथॉनवरतीच आधारित आहे। तर खूप छान छान गोष्टी तुम्हाला ते बघायला भेटणार आहे, ज्ञानेच्या फ्रेंड्स वगैरे। आणि आज माझ्यासुद्धा मैत्रिणी तिथं आज भेटणार आहेत, आम्ही सगळे एकत्र आज भेटणार आहोत। तर चला पटापट निघूया। तर तुम्ही इथे बघू शकता, इथे मी गाडी पार्क केलेली आहे। तर इथे सगळ्यांनी आपापल्या गाड्या पार्क केलेल्या आहेत। तर तुम्हाला माहिती आहे का ही मॅरेथॉन कुठे आहे? तर ही जी मॅरेथॉन आहे कल्याणला गांधारे ब्रिज आहे, म्हणजे नवीन जो गांधारे ब्रिज बांधला गेलेला आहे तिथे ही मॅरेथॉन आहे गांधारे ब्रिजवरती। तर खरं म्हणजे या गांधारे ब्रिजला 2 रोड आहेत, एक गाड्या जाण्यासाठी आणि एक गाड्या येण्यासाठी। जो राईट साईडचा जो रोड आहे ना तिथे मॅरेथॉन आहे, लेफ्ट साईडच्या रोडवरती सगळे पॅरेंट्स वगैरे उभे आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे फक्त जो राईट साईडचा रोड आहे तिथे फक्त विद्यार्थी आणि टीचर म्हणजे शिक्षक यांनाच एंट्री आहे, पॅरेंट्सला अजिबात म्हणजे एंट्री नाही आहे। तुम्ही इथे बघू शकता ही जी मोठी मुलं आहेत त्यांची रनिंग झालेली आहे आणि या मॅरेथॉनमध्ये ज्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे त्या सगळ्यांना मेडल आणि सर्टिफिकेट दिलं जातं। आणि अजून एक गोष्ट सांगितली ना, ही जी मॅरेथॉन आहे तर मुलांचे असे वयोगट पाडले गेलेले आहेत आणि त्या वयोगटानुसार रनिंगमध्ये त्यांना पार्टिसिपेट केलेलं आहे। जसं की ज्ञानेश म्हणजे 7 ते 12 वर्षाची जी मुलं आहेत त्या मुलांसाठी 3 किलोमीटर आणि त्यानंतर मला असं वाटतं की 5 ते 6 वर्षाची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी 2 किलोमीटर। तर अशा पद्धतीने वयोगटानुसार ही मॅरेथॉन ठेवलेली आहे। म्हणजे 3 किलोमीटर मॅरेथॉनमध्ये येते। ही सगळी जी मुलं आहेत तर ही 3 किलोमीटर रनिंगमध्ये म्हणजे पार्टिसिपेट झालेली आहेत। आणि ही जी मुलं आहेत तर मुलं खूप जास्त आहेत, त्यामुळे मुलांना सगळ्यांना ते एकत्र नाही सोडणार। इथे सर आणि टीचर सगळे मुलांची 3 बॅच करणार आहेत, म्हणजे पहिली बॅच, दुसरी बॅच, तिसरी बॅच, 3 बॅच करणार आहेत आणि त्यानुसारच सोडणार आहेत। शाळेची मॅरेथॉन एकदम पुढे स्टार्टिंगला होते ना ते मॅरेथॉन पार पाडली जाते। आणि एक गोष्ट सांगेल की रनिंग करण्यापूर्वी मुलांकडून छान मस्त असा डान्स केला जातो। तुम्हालाही माहिती आहे, आपण जेव्हा सकाळी अर्ली मॉर्निंग जेव्हा रनिंग करतो तेव्हा आपण सारखे गाणी ऐकता रनिंग करतो, आपलं जे माइंड आहे खूप फ्रेश होतं। सेम तसंच आहे मॅरेथॉन करण्यापूर्वी किंवा 3 किलोमीटर रनिंग करण्यापूर्वी मुलांकडून छान मस्त डान्स करून घेतला जातो। डान्ससुद्धा करतात आणि छान म्हणजे त्यांना जसा डान्स करतात खूप फ्रेश माइंड होतं आणि त्यानंतर मग त्यांना रनिंगसाठी त्यांना पाठवलं जातं। तुम्ही ते बघू शकता, इथे ज्ञानेश इथे उभा आहे। आता इथे छान मस्त 3 असे बॅच करणार आहेत आणि ते सर सगळ्यांना सूचना देत आहेत वगैरे। आणि तुम्हाला अजून सांगितलं मॅरेथॉनमध्ये पाण्याची सुद्धा सुविधा आहेत, अगदी मुलांना प्रत्येक मुलांमध्ये जेही मुलं ते सगळ्यांनाच रनिंग करता पाणीसुद्धा देण्यात आलेलं आहे। या सगळ्या गोष्टी आहेत। आता मॅरेथॉन सुरू होणार आहे, एक्सायटेड आहे 3 किलोमीटर रनिंगसाठी। पुढे आहो एकदम।
हे ज्ञानेशचं सर्टिफिकेट आहे आणि ज्ञानेशने 3 किलोमीटर रेस कंप्लीट केलेली आहे आणि ही ज्ञानेशला छान मस्त पदक भेटलेलं आहे। आणि इथे ह्या मॅरेथॉनमध्ये ज्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे त्या सगळ्यांना नाश्ता आहे। तर बघूया नाश्त्याला काय दाखवतो म्हणत कोकोनट बिस्किट छान आहे रे, टेस्टी आहे। तर मी ते हे बघू शकतो खायचं ज्ञानेश ते हां कोबी भाजी आहे आणि हे बेकरीमध्ये किंवा ओव्हनमध्ये बेक केलेलं आहे। जसं म्हणजे आपण खारी टाईप लागतं पण एकदम टेस्टी लागत होतं। प्लस पेपर्स होते तसा मुलांसाठी बघू शकता। ज्ञानेश इकडे बघ हाय कर 2 मिनिटं हाय करा सेजल हाय सेजल हाय सेजल। तर हे त्यांचे फ्रेंड्स आहेत आणि आम्ही तिघेही चलो ज्युनियर सिनियर के जी पासून आम्ही तिघेही मैत्रिणी आहोत। सगळ्यांना आपापल्या फोटो सेशन करत आहेत। इथे लाईन आहे मुलांना लाईनमध्ये उभं केलेलं आहे। तर इथे बघू शकता हे जे 3 जण आहेत तर फर्स्ट सेकंड आणि थर्ड तिघांना हे छान मस्त ट्रॉफी भेटलेली आहे आणि हे तिघेही विनर आहेत। तर मला ना खूप छान वाटतं, असं वाटतं की ना अशी ट्रॉफी आपल्याला सुद्धा भेटायला पाहिजे किंवा आपल्या मुलांना भेटायला पाहिजे वगैरे। पण त्यासाठी खूप मेहनत करावी लागते, खूप रनिंग करावी लागते वगैरे। पण मला म्हणजे खूप प्राऊड फील होतं की या मुलांना खूप प्राऊड फील होतं की या मुलांना ट्रॉफी भेटलेली आहे। ते बघू शकतो इथे आम्ही अशा पद्धतीने मस्त ज्ञानेश आणि त्याच्या फ्रेंड्स आहेत मस्त आम्ही त्या तिघांचे फोटो सेशन करतो आणि तुम्ही ते बघू शकता असं मी तुम्हाला सीनियर आणि ये दोनों मेरे फ्रेंड हैं और हम तीनों भी जूनियर केजी से ना जूनियर सीनियर केजी है ना और फर्स्ट और आगे भी रहेंगे ना। बेस्ट फ्रेंड खूप छान आणि आम्ही ही मॅरेथॉन म्हणजे त्यांच्या फ्रेंड्स आणि माझ्या मैत्रिणी आम्ही सगळ्यांनीच ही मॅरेथॉन खूप छान मस्त एन्जॉय केली। आता आहे परतीचा प्रवास, तर आता आम्ही घरी जाणार आहोत। चला ज्ञानेश गाडी येते बघ, गाडी येते। छान वाटलं ते मॅरेथॉन। तर गाईज तुम्ही बघितलंच असेल मॅरेथॉनमध्ये काय काय झालं हे तुम्ही बघितलंच असेल। खूप छान होतं आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की ना मॅरेथॉन अशी असते ना तेव्हा शाळेतली सगळीच मुलं एकत्र असतातच, प्लस पॅरेंट्ससुद्धा त्यांच्या जोडीला असतात आणि
प्लस आपला जो फ्रेंड सर्कल असतो ना तो सुद्धा तिथे असतो. आणि म्हणजे ना फ्रेंड सर्कल किंवा फ्रेंड्सबरोबर टाईम स्पेंड करायला खूप छान आणि मस्त वाटतं. तर आम्ही सुद्धा खूप धमाल मस्ती केली, खूप गप्पा केल्या, खूप गॉसिप वगैरे केल्या. तर मी तुम्हाला दाखवते, हे ज्ञानेशला मेडल भेटलेलं आहे, हे आहे. आणि त्याचबरोबर हे ज्ञानेशला सर्टिफिकेट भेटलेलं आहे. फक्त इथे मला नाव टाकायचं आहे ज्ञानेशचं वगैरे. तर अशा पद्धतीने ज्ञानेशला हे सर्टिफिकेट आणि हे पदक भेटलेलं आहे. तर दरवर्षी ज्ञानेशच्या शाळेतून ही मॅरेथॉन असते आणि खूप म्हणजे सगळीच मुलं पार्टिसिपेट करतात आणि खूप छान वाटतं. रोज तर आपण रनिंग करू शकत नाही, पण ॲटलिस्ट मॅरेथॉनमध्ये आपण थोडीफार तर रनिंग करू शकतो ना ज्ञानेश, हो ना. पण हां, ज्ञानेशचा नंबर नाही आला, पण ज्ञानेशने पूर्ण रेस कंप्लीट केली. म्हणजे 10 किलोमीटर तो धावतच होता ना ज्ञानेश. बॉटल तर ह्या सगळ्या हो व्हेरी गुड. तर तू सगळ्या बॉटल आणून दिल्यास? आणि तू खाली पाडल्यास? मग अच्छा, ओके. एक माझा फ्रेंड आला होता. हां तो पाणी मी तिला तिला त्याची म्हणजे ज्ञानेशने खूप एन्जॉय केली ना. अच्छा, म्हणजे हां, मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की ना खूप मुलं आहे ना, म्हणजे काय सगळ्याच मुलांचा नंबर नाही आला. एवढ्या सगळ्या मुलांमधून फक्त तिघांचाच नंबर आला. थांब ज्ञानेश. आणि खूप जणांनी पूर्ण म्हणजे वयोगटानुसार ती रेस होती. तर 7 ते 12 मुलांसाठी 3 किलोमीटर होती आणि त्याच्या पुढची काहीतरी 4 किलोमीटर होती, त्याच्या पुढची 5 किलोमीटर होती. तर वयोगटानुसार त्यांनी ती मॅरेथॉन ठेवली होती वगैरे. तर ज्ञानेशनी 3 किलोमीटर ही रेस पूर्ण करता करता त्यांनी तो मध्ये थोडा चाललासुद्धा, नंतर पुन्हा रनिंग केली, थोडा चालायचा, रनिंग करायची, अशी त्यांनी रेस पूर्ण केली. आणि काही काणी तर पूर्ण 3 किलोमीटर कंप्लीट केली, पण त्यांचा नंबर नाही आला. पण शेवटी त्यांनी काय केलं माहीत आहे का, त्यांना पाण्याच्या बॉटल दिल्या होत्या पिण्यासाठी, त्यांनी लिटरली सगळ्या अंगावरती टाकल्या. म्हणजे असं पूर्ण त्यांनी आंघोळच केली. तर ते गरजेचं असतं, कारण आपण खूप धावतो ना, धावल्यामुळे आपलं खूप दम लागतो आपल्याला त्यावेळेस. तर ज्ञानेश आता तेच सांगत होता, तुम्हाला ज्ञानेशची लँग्वेज समजते की नाही किंवा ज्ञानेशची भाषा समजते की नाही मला माहिती नाही, पण तो जे काही बोलत होता ते मला समजलं. तो काय बोलत होता तो सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि खूप आम्ही एन्जॉय केलं. माझ्या म्हणजे तसं माझ्या ज्या मैत्रिणी आहेत तसं आम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा मिळत असतो, भेटत असतो. जेव्हा मी ज्ञानेशला शाळेत नेऊन सोडायला जाते, कधी कधी ना असं कधी मी लवकर येते, कधी माझी मैत्रीण लेट येते, कधी माझी मैत्रीण लवकर येते तर मी लेट येते, ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण आठवड्यातून 1-2दा तरी अशी भेट होऊन जाते. तर पण असा म्हणजे आम्ही आज तिघी जरी एकत्र आलो होतो आणि खूप छान मस्त असा टाईम स्पेंड केला, खूप छान वाटलं, खूप साऱ्या गॉसिप गप्पा केल्या. तर आणि कसं माहिती आहे का, जीवनामध्ये हे जे छोटे छोटे जे क्षण असतात ना, ते असं कुठेतरी साठवून ठेवायचे असतात. इमेजमध्ये म्हणा किंवा व्हिडिओमध्ये सुद्धा असं कॅप्चर करायचे असतात ते, कारण हे क्षण पुन्हा येतील किंवा नाही हे मला माहिती नाही.
सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय.